या मृत्यू लोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर हे तीर्थ आहे आणि त्या ठिकाणी अखंड या विश्वाचा मालक भगवान परमात्मा म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि माता रुक्मिणी त्या ठिकाणी बघा. आणि भगवंत कमरेवरती हात ठेवून उभे आहेत, भक्ताची आपल्या वाट पाहत आहे. तर मित्रांनो, अशी एक घटना घडली होती पंढरपूरमध्ये की पंढरीच्या पांडुरंगानं मंदिराचा दरवाजाच बंद केलेला होता की तो पुजाऱ्यांनाही उघडता येत नव्हता. कारण काय, तर भक्ताला दर्शन मिळत नव्हतं. पुजारी मंदिरात येऊनच देत नव्हते त्या भक्ताला. कोण आहे तो भक्त आणि काय आहे तो प्रसंग जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा की भक्तीची ताकद काय. आणि शेवटी आम्हाला कमेंट जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, संत चोखामेळा म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आपल्या पांडुरंगाचं. एवढी अफाट भक्ती संत चोखामेळा यांची. केवळ देवाचं दर्शन व्हावं म्हणून आपल्या गावातून पोट भरण्यासाठी पंढरपूरमध्ये येऊन राहिले होते संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी सोयराबाई. सकाळचं लवकर उठावं आणि मंदिराच्या समोर जाऊन देवाच्या पाया पडावं, कारण मंदिरात पुजारी जाऊन देत नव्हते, धक्का देऊन बाहेर काढायचे. लांबून त्या ठिकाणी भगवंताच्या समोरची माती लावावी, बाहेर पडलेली माती, आणि निघून जावं असा दररोजचा नियम होता बघा. आणि एके दिवशी संत चोखोबा नेहमीप्रमाणे मंदिराच्या बाहेर आले आणि भगवंताला ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रसाद आणला. तो केळीचा आणला बघा. अर्धा डझन केळी घेऊन आले, म्हणली भगवंताला प्रसाद ठेवावा. पुजारीने लांबून पाहिलं आणि संत चोखोबांना अक्षरशः धक्का देत बाहेर काढलं. धक्के देत देत रोडवर येऊन टाकलं बघा पार चोखोबांना ढकलून. चोखोबांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. चोखोबा म्हणत होते, देवा माझी जात हलकी रे, परंतु भक्ती मोठी आहे तुझ्यावरती आणि तुझं दर्शनही मी घेऊ शकत. या अशा जातीमध्ये जन्म घ्यावा हा माझा गुन्हा आहे का रे? काय गुन्हा आहे माझा? हा चोखोबांचा भक्तीचा आवाज भगवंताच्या पर्यंत जाऊन पोचला. भगवंतालाही फार वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी येऊ लागलं भगवंताच्या. चोखोबा निघून गेले आपल्या घरी. अहो घर म्हणजे काय, झोपडी हो ती. पंढरपूरच्या बाहेर नदीच्या बाहेर काढलं होतं लोकांनी, म्हणले आत ह्याला ठेवू नका पंढरपूरमध्ये. चोखोबा आपल्या घरी निघून गेले. दिवसभर वेळ इकडे निघून गेला. दुपार झाली दिवसभराची आणि भगवंताची त्या ठिकाणी शयनाची वेळ झाली, आराम करण्याची. पुजाऱ्यांनी मंदिराचा दरवाजा लावला आणि पुजारी निघून गेले, कारण भक्त एवढी नव्हती त्यावेळेस दुपारच्या वेळेस. आणि भगवंताच्या मनात आलं की आज चोखोबांच्याच घरी जाऊन जेवण करायचं. तो प्रसाद सकाळचा चोखोबांचा खायचा झोपडीमध्ये जाऊन. अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग मंदिरातून बाहेर पडले आणि नदीच्याच कडेला वाळवंटात असणारी चोखोबांच्या झोपडीकडे गेले. चोखोबांच्या झोपडीचा दरवाजा वाजवला खटखट. चोखोबांनी दरवाजा उघडला आणि प्रत्यक्षात भगवंताला ते पाहिल्यानंतर, ते साजीर रूप पाहिल्यानंतर चोखोबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि नतमस्तक झाले भगवंताच्या पायाशी. देवा इकडे कसा तुम्ही? भगवंतानं सांगितलं, चोखोबा अरे भूक लागली मला. सकाळी तू केळी घेऊन आला होता ना, पुजाऱ्यांनी तुला येऊन दिलं नाही, आज मी तुझ्याच घरी जेवणार. चोखोबा गडबडीनं झोपडीतलं आपलं फाटकं तुटकं भगवंताला त्या ठिकाणी आसन तयार करत होते बसण्यासाठी. भगवंत म्हणाले, अरे चोखोबा आसन नको, आज मी तुझ्या मांडीवर बसतो. अखंड विश्वाचा मालक भगवान परमात्मा संत चोखोबांच्या मांडीवरती बसले हो. आणि चोखोबांनी त्या ठिकाणी ते अर्धा डझन आणलेली केळी आणली. भूक लागली देवाला आणि भगवंतानं त्या ठिकाणी बघा 4 केळी खाल्ली. राहिलेली 2 केळी भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की रुक्मिणीला ही 2 केळी घेऊन जातो. आणि अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी बघा संत चोखोबांच्या झोपडीत आला आणि 2 केळी घेऊन भगवंत मंदिरामध्ये परत निघून गेले. आणि मंदिरात गेल्यानंतर ही 2 केळी माता रुक्मिणीला त्या ठिकाणी दिली. माता रुक्मिणीने केळी खाल्ली आणि भगवंत त्या ठिकाणी सांगू लागले रुक्मिणीला, हे रुक्मिणी देवी, दिवसभर मला लोक 5 पक्वानांचा प्रसाद आणि मला दाखवतात नैवेद्य म्हणून, परंतु त्याची चव मला लागत नाही. परंतु आज चोखोबांच्या घरी खाल्लेली केळी, ती केळी मला अमृता समान त्या ठिकाणी वाटली. आता या ठिकाणी रुक्मिणी देवीने केळी खाल्ल्यानंतर ती केळी जी साले ती भगवंतानं मंदिराच्या आवारात फेकली बाहेर. त्याचंही कारण होतं. आणि भगवंत आपल्या विटेवरती जाऊन उभे राहिले कमरेवर हात ठेवून. दुपारची वेळ निघून गेली आणि इकडं पुजारी आल्याने पाहिलं की आम्ही मंदिर साफ करून गेलतो, ही केळीची साली पडली कुठून? या पुजाऱ्यांच्या ध्यानामध्ये आलं की सकाळी हा चोखोबा आलता केळी घेऊन भगवंताला प्रसाद दाखवण्यासाठी. हे चोखोबांचीच केळी, त्याला येऊन दिलं नाही या ठिकाणी आम्ही, मग भगवंतानी केळी खाल्ली कशी? हा आवाज भगवंतानं त्या ठिकाणी ऐकला आणि त्या ठिकाणी गाभाऱ्यातून आवाज आला, अरे भक्ती असावी लागती तशी.
गाभाऱ्यातून आवाज आला, माझ्या चोखोबाची भक्ती फार मोठी. तुम्ही कितीही तप साधना केली त्याला महत्व नाही, परंतु मनापासून जी भक्ती त्याला महत्व आहे. आणि ह्या माझ्या भक्तासाठी मी चोखोबांच्या घरी जाऊन केळी खाल्ली. देवानं सांगितली बघा. एवढंच सांगितल्यानंतर ही पुजारी लोक देवाचा दरवाजा उघडायला लागले बघा. त्या ठिकाणी कुलूप उघडलं पण दरवाजा उघडत नव्हतं. कंटाळले ढकलून ढकलून. आणि ही पुजारी सगळी त्या ठिकाणी जमा झाली आणि म्हणली, देवा दरवाजा उघडा, का बंद केलाय तुम्ही? भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं, का रे माझा लाडका भक्त चोखोबाला तुम्ही मंदिरात येऊन देत नाही, आवारात सुद्धा येऊन देत नाही आणि दर्शनही घेऊन देत नाही. त्याचं दर्शन तुम्ही बंद केले का रे? जोपर्यंत चोखोबा या ठिकाणी येत नाही आता आणि चोखोबासाठी हे मंदिर खुलं राहत नाही तोपर्यंत हा दरवाजा खोलणार नाही. तुम्ही जा आणि चोखोबाला घेऊन या. भगवंतानं त्या ठिकाणी आज्ञा दिली बघा. चोखोबांना आणण्यासाठी मंदिरात. विचार करा, भक्ताच्या भक्तीची ताकद आहे या ठिकाणी, भक्तीचा महिमा आहे या ठिकाणी चोखोबांच्या. सगळे पुजारी पळत चंद्रभागेचं तीर आहे त्या वाळवंटामध्ये गेले आणि चोखोबांना त्या ठिकाणी आवाज देऊ लागले, अहो चोखोबा चला, मंदिराचा दरवाजा खोलत नाही त्या ठिकाणी तुमच्याशिवाय. चोखोबा म्हणू लागले, अरे बाबा मी कोण दरवाजा खोलणारा, माझी एवढी भक्ती मोठी आहे काय? तुम्ही मला मंदिरात दररोज येऊन देत नाहीत, बघून सुद्धा देत नाही, माझ्याच्याने दरवाजा कसा खोलणार त्या देवाच्या मंदिराचा? आता हे ऐकून परत ही पुजारी पळत मंदिरात देवाला त्या ठिकाणी प्रार्थना करू लागले, अहो देवा तुमचा भक्त चोखोबा येईना मंदिरात. देवानं त्या ठिकाणी सांगितलं, भगवंतानं, चोखोबा येत नाही ना, चोखोबाला तुम्ही पालखी घेऊन जा. त्या पुजारी त्या ठिकाणी पालखी घेऊन गेले आणि चोखोबाला वाळवंटातून बसून पंढरपूरच्या मंदिरात आणलं बघा. गाभाऱ्याच्या समोर चोखोबा उभे होते. फक्त देवा दार उघडा एकच शब्द बोलले बघा एवढा. देवाचा दरवाजा त्या ठिकाणी आपोआप उघडला गेला. नतमस्तक झाले चोखोबा भगवंताच्या पायाशी त्या ठिकाणी आणि अक्षरशः भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत होतं बघा. ते पाणी होतं आनंदाच्या. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचे, तप साधना याच्यापेक्षा निखळ भक्ती महत्वाची. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे, कारण अखंड विश्व निर्माण करणारा देव आहे. फळं फुलं सगळं निर्माण करणारा तोय हो. त्याला कशाची गरज आहे? फक्त भक्तीचा भुकेलेला आहे. आणि मित्रांनो, तेव्हापासून संत चोखोबांना मंदिरात दर्शन चालू झाला बघा. अशा अनेक चमत्कार आहेत की प्रत्यक्षात भगवंतानं चोखोबाच्या हातून लोणी सुद्धा खाल्लेले आहे बघा. अशा अनेक चमत्कार आहेत. भगवंत चोखोबांच्या घरी जाऊन दही भात बी खाऊन आलेत जेवण करून एकदा. देव आणि भक्त असं एक नातं असतं मित्रांनो. देवाच्या पुढं कुठलीही जात पात काही नसतं बघा. तो फक्त भक्तीचा भुकेलेला आहे. म्हणून मित्रांनो, भक्ती ही मनापासून असावी. आज हे कलयुग जरी असलं तरी भगवंताचं जर नामस्मरण असेल, तेवढा दृढ विश्वास असेल, तर देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात निश्चित भेटेल. मित्रांनो, सुंदर हा प्रसंग आपल्याला जर आवडला असेल तर फक्त आम्हाला जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा आणि दररोज भगवंताचं नामस्मरण करा आपण काम करता करता. जय हिंद, जय महाराष्ट्र.